नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करतोय। नवीन विषय आपला आजचा आहे भूगोल आणि या विषयाला आज आपल्याला सुरुवात करायची आहे। तर सुरुवात करताना पहिल्यांदा भूगोल म्हणजे काय नेमकं हे जाणून घेऊयात। तर खरं तर भूगोल या शब्दामध्ये येतं की भू म्हणजे जमीन किंवा आपण पृथ्वी म्हणू शकतो आणि गोल की जो गोल आहे। तर गोल जमिनीचा म्हणजे थोडक्यात याच्यातून आपल्याला अर्थबोध होतो की पृथ्वीचा अभ्यास म्हणजेच थोडक्यात भूगोल असा याच्यातून आपल्याला अर्थबोध होतो। इंग्रजी मधला शब्द घेतला जिओग्राफी तर त्याचाही तोच अर्थ आहे। जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे त्याचं वर्णन, म्हणजे थोडक्यात जिओग्राफी म्हणजे पृथ्वीचं वर्णन। हा एक ढोबळ अर्थ आहे या भूगोलाचा, परंतु आज जर पाहिलं भूगोल विषय तर फक्त पृथ्वीचं वर्णन एवढ्यापुरताच हा मर्यादित राहिलेला नाही। याची व्याप्ती प्रचंड झालेली आहे। याच्यामध्ये अनेक शाखा निर्माण झालेल्या आहेत। अनेक तंत्रज्ञान किंवा नवीन पद्धती निर्माण झाल्यामुळं या भूगोलामध्ये देखील अनेक शाखांची निर्मिती झालेली आहे आणि एक मोठं असं शास्त्र किंवा विषय बनून गेलेला आहे। मुळात भूगोल किंवा जिओग्राफी हा शब्द जो आहे तो इरॅटोस्थेनिस नावाच्या व्यक्तीनं हा प्राचीन काळामध्ये म्हणजे इसवी सनापूर्वी देखील त्यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला। पृथ्वीचे वर्णन म्हणून जिओग्राफी हा शब्द त्यांनी वापरला आणि तोच पुढे चालत आला। त्यावेळी भूगोलाचा अभ्यास किंवा भूगोल हा विषय हा या अर्थानुसारच होता, म्हणजे पृथ्वीचं वर्णन। म्हणजे तेव्हा काही लोक जे होते ते जेव्हा प्रवास करायचे किंवा त्यांना जो काही पृथ्वीबद्दल विचार डोक्यामध्ये यायचे, जे ते स्वतः निरीक्षण करायचे ते विचार ते मांडायचे आणि तशा स्वरूपाचा तो भूगोल तेव्हा होता। म्हणजे थोडक्यात त्यावेळी त्यांना ज्या काही या भूतलावरती गोष्टी दिसतात त्यांचं ते वर्णन करायचे, त्याच्याबद्दलची निरीक्षणं नोंदवून त्याच्याबद्दलचे काही अनुमान मांडायचे आणि अशा पद्धतीनं तो जो भूगोल विषय आहे तो विकसित होत होता आणि त्याच्या विकासाची प्रक्रिया होती। मग हळूहळू त्याच्यामध्ये नवीन नवीन शोध यायला लागले। दुर्बिणीचा शोध लागला। त्यानंतर अगोदर पृथ्वी ही सपाट आहे असा जो विचार होता तो हळूहळू बदलला आणि पृथ्वी ही गोल आहे याचा शोध लागला। त्यानंतर सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे इथपर्यंत आपला शास्त्रज्ञांनी त्यावेळेच्या विचारतज्ञांनी त्यांची निरीक्षणे नोंदवली आणि त्याच्यावरून ते सिद्ध देखील करून दाखवलं। आणि अशा पद्धतीनं जो काही भूगोल आहे त्याची व्याप्ती आणि विकास होत गेला। आणि आज जो भूगोल आपण पाहतो तो प्रचंड व्याप्ती असणारा, त्याच्यामध्ये खूप शाखा असणारा असा हा विषय बनलेला आहे। मग त्याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे 10वी पर्यंतच्या अभ्यासामध्ये तुम्ही वेगवेगळे भूगोलाची नावं ऐकलेली असतात। प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, आज नवीन तुम्ही 11वी 12वीला आल्यानंतर पर्यावरण भूगोल हे नवीन नाव तुम्ही ऐकता। राजकीय भूगोल किंवा नकाशाचे प्रकार देखील तुम्हाला वेगवेगळे तुम्ही ऐकलेले असतात की प्राकृतिक नकाशा, राजकीय नकाशा, असे नकाशाचे प्रकार। परंतु आज यामध्ये आणखी काही नवीन नवीन शाखा उदयाला येत आहेत, जसं की बायोजिओग्राफी नावाचा एक नवीन शाखा किंवा नवीन एक विषय निर्माण होतोय की ज्यामध्ये मानव आणि जो जिओग्राफी आहे त्यांच्यामधला संबंध जोडला जातोय। म्हणजे जैविक जो आहे मानव, प्राणी, वनस्पती हे आणि आपण जो जिओग्राफीमध्ये जो काही पृथ्वीचा भाग म्हणतो, पृथ्वीवरती आपल्याला जे काही दिसतं, मग त्यामध्ये भूपृष्ठ असतो, महासागर असतो, तर या सगळ्या बाबींचा आणि जिवंत बाबींचा कुठेतरी एकमेकांशी संबंध येतो आणि त्याच्या संबंधावरती आधारित असणारी एक नवीन शाखा भूगोलाची निर्माण झाली, बायोजिओग्राफी। तर मग अशा पद्धतीनं हा जो काय आहे तो भूगोल काय होत गेलेला आहे तर विकसित होत गेलेला आहे। त्याच्या शाखा, नवीन नवीन शाखा त्यामध्ये निर्माण होत गेलेल्या आहेत। तर आपल्याला भूगोलाच्या 2 व्याख्या पाहायच्यात ज्या 2 मोठ्या भूगोल तज्ञांनी दिलेल्या आहेत। तर त्या 2 व्याख्या आपण पाहूयात आणि मग भूगोलाच्या आजचा जो भूगोल विषय आहे त्याची व्याप्ती कशी आहे, त्यामध्ये कोणकोणत्या ब्रँचेस आहेत ते आपण पाहूयात। तर पहिल्यांदा 2 व्याख्या आहेत, त्यामध्ये रिचर्ड हॉडसॉन यांनी एक व्याख्या दिलेली आहे। ते म्हणतात की पृथ्वीच्या भूपृष्ठावरती जो तुम्हाला पृथ्वीचा सरफेस दिसतो, अर्थ सरफेस, त्याच्यावरती जे तुम्हाला विविधतेचं दर्शन होतं किंवा ज्या ज्या वस्तू तुम्हाला दिसतात, जे काही तुम्हाला या पृथ्वीच्या सरफेसवरती दिसतं त्याचं केलेलं वर्णन आणि विश्लेषण म्हणजेच भूगोल होय। तर अशी एक ढोबळ व्याख्या या रिचर्ड हॉडसॉन यांनी केलेली आहे। त्यानंतर दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे हेटनर यांनी केलेली आहे। तर ते काय म्हणतात की पृथ्वीच्या भूपृष्ठावरती किंवा सरफेसवरती ज्या काही आपल्याला फेनोमेनॉन दिसतात
त्या सगळ्या फेनोमेनांचा अभ्यास म्हणजे भूगोल. आता फेनोमेना हा मी मुळात इंग्रजी शब्द वापरला, कारण त्याच्यासाठी मराठीमध्ये परिस्थिती, प्रसंग असे वेगवेगळे शब्द आहेत, पण त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त फॅमिलियर असणारा किंवा अर्थबोध करणारा तो इंग्रजी शब्द फेनोमेना, म्हणून मी तो जसाच्या तसा वापरला. की तुम्हाला या पृथ्वीच्या भूपृष्ठावरती ज्या ज्या काही फेनोमेना दिसतात त्या फेनोमेनांचा अभ्यास म्हणजे थोडक्यात भूगोल. म्हणजे तुम्हाला पृथ्वीवरती पाऊस पडताना दिसतो, तो पावसाचा अभ्यास करणं, त्याची प्रक्रिया अभ्यासणं. तुम्हाला पृथ्वीवरती महासागर दिसतो, त्या महासागराची हालचाल दिसते, भरती ओहोटी दिसते, त्याचा अभ्यास आहे. पृथ्वीवरती तुम्हाला डोंगर, नद्या, पठारे, मैदाने, वाळवंट यासारखी वेगवेगळी लँडस्केप, भूरूपे दिसतात, त्यांचा अभ्यास तुम्ही त्यांचा अभ्यास करू शकता. किंवा वातावरण दिसतं, वारे दिसतात, हिमवृष्टी दिसते, या सगळ्या ज्या काही भूपृष्ठावरती तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, थोडक्यात फेनोमेना दिसतात, त्यांचा केलेला अभ्यास म्हणजे भूगोल, असं व्याख्या या हेटनर यांनी केलेली आहे. तर लक्षात आलं, या दोन व्याख्या याच्यासाठी सांगितल्या की नक्की भूगोलामध्ये आपल्याला ओळख व्हावी, भूगोलामध्ये आपल्याला काय करायचंय, किंवा आपण जे काही भूगोल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी गोष्टी येतात. भूगोल म्हटलं की लगेच नदी, पर्वत, पठारे या गोष्टी तर येतातच. मग भूगोल म्हणजे नेमकं काय, हा जो फील आहे तो येण्यासाठी मी ह्या व्याख्या घेतलेल्या आहेत. की पहिल्या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ज्या ज्या गोष्टी दिसतात त्यांचं केलेलं वर्णन आणि विश्लेषण. वर्णन म्हणजे त्या गोष्टी कशा दिसतात, काय आहेत ते, आणि विश्लेषण म्हणजे त्या गोष्टीची निर्मिती असेल किंवा त्या गोष्टीवरती काही गोष्टी इतर गोष्टींचा परिणाम होत असेल. जसं तुम्हाला पृष्ठभागावरती पर्वत दिसतोय, त्या पर्वत कसा आहे, उंच आहे, त्याच्या कडा आहेत, त्याचा रंग कसा आहे, खडक कसा आहे, हे त्याला त्याचं वर्णन. पण त्याबरोबरच त्याच्याबरोबर काही विश्लेषण आपण देता आलं, म्हणजे तो पर्वत कशा पद्धतीने निर्माण झालेला असेल, किंवा सध्या त्या पर्वतामध्ये काय दिवसेंदिवस हळूहळू बदल होतोय का, पाऊस पडल्यानंतर, किंवा वेगवेगळ्या ऋतूंचा त्याच्यावरती काय परिणाम होतोय का. तर हे त्याबद्दलचं निरीक्षणामधून काळाच्या मोठ्या स्पॅनवरती केलेल्या अभ्यासातून त्यावरती जे काही विश्लेषण मांडता येतं ते विश्लेषण. थोडक्यात वर्णन आणि विश्लेषण म्हणजेच भूगोल, असं एका त्या रिचर्ड हॉडसॉन यांनी म्हटलेलं आहे. ती एक व्याख्या आपण पाहिली. आणि दुसरीमध्ये म्हटलं की पृथ्वीच्या भूपृष्ठावरती तुम्हाला ज्या ज्या काही फेनोमेना घडताना दिसतात त्या फेनोमेनांचा अभ्यास म्हणजे भूगोल, अशी देखील व्याख्या आपण हेटनरने केलेली पाहिली. तर या भूगोलाच्या व्याख्यावरून आपल्याला एवढं कळलं की आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला दिसतात त्यांचा आपल्याला थोडक्यात काय आहे, त्यामध्ये अभ्यास आहे. आणि अभ्यास म्हणजे फक्त त्या कशा दिसतात म्हणजे वर्णनच नाही, तर त्यांची निर्मिती कशी झाली, त्यांच्यावरती आत्ता काय बदल होत आहेत का, त्यांच्यावरती इतर दुसऱ्या काही गोष्टींचा परिणाम होतोय का, या बाबी आपल्याला या भूगोलामध्ये पाहायच्या आहेत. आणि आजची जर आधुनिक जो काही भूगोल आहे आजचा, त्यामध्ये तर याच्याही पुढे जाऊन या दिसणाऱ्या सगळ्या निर्जीव गोष्टींचा, फेनोमेनांचा मानवाशी किंवा जीवसृष्टीशी कसा संबंध आहे हे देखील आपण अभ्यासतो. आणि त्यालाच आपण म्हणतो बायोजिओग्राफी. म्हणजे थोडक्यात काय, तर जिओग्राफीमध्ये आपण सुरुवातीला फक्त निर्जीव गोष्टींच्याच अभ्यासाला महत्त्व दिलं, पृथ्वीच्या अभ्यासाला महत्त्व दिलं. परंतु काळाच्या ओघामध्ये जसं जसं विज्ञान, तंत्रज्ञान पुढं गेलं तसं तसं लक्षात आलं की या ज्या निर्जीव गोष्टी भूपृष्ठावरती दिसतात किंवा ज्या वेगवेगळ्या घटना घडतात, पाऊस पडतो, तापमान वाढतं, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये थंडी पडते, ह्या ज्या काही घटना घडतात त्या घटना, मग त्या भलेही वातावरणाशी संबंधित असू द्यात किंवा पृष्ठभागाशी संबंधित काही घटक असू द्यात, जसं पर्वत, पठारे, वाळवंटे, या घटकांचा मानवाशी किंवा जीवसृष्टीशी काही संबंध आहे का. म्हणजे आपण बघा, वाळवंटातल्या लोकांचा पेहराव वेगळा असतो, वाळवंटातल्या लोकांची कातडी वेगळी असते, रंग वेगळे असतात. तर त्याच वेळी समशीतोष्ण कटिबंधात राहणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये वेगळेपण दिसून येतं, उष्ण कटिबंधात राहणाऱ्या लोकांमध्ये वेगळेपण दिसून येतं. आणि हे आपल्याला अभ्यासाअंती कळलं, त्याची कारणं सापडली आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करणारी एक नवीन शाखा उदयाला आली, ती म्हणजे बायोजिओग्राफी. तर असा एक मानव आणि या निर्जीव भौगोलिक ज्या वस्तू आहेत किंवा घटना आहेत, प्रसंग आहेत, त्यांच्यातला सहसंबंध हा आजच्या भूगोलाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण का, तर आजचा आपल्याला जो काही आयोग आहे तो हा
वाढणारा किंवा आधुनिक भूगोलाचा अभ्यास आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. तो आपल्या MPSC मध्ये अभ्यासासाठी महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे आणि त्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतात. म्हणजे पर्यावरण भूगोल जो आहे, आपला पर्यावरण टॉपिक आहे, त्याला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये 10 ते 15 प्रश्नांचं वेटेज आहे. 10 प्रश्न किमान त्या पर्यावरणावरती येतात. त्याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये देखील हा पर्यावरण भूगोल अभ्यासाला आहे. मानवी भूगोल, ज्यामध्ये आपल्याला मानवासंबंधी बऱ्याच गोष्टी अभ्यासाव्या लागतात, त्याची लोकसंख्या, त्याची वसाहत कशी आहे, हे MPSCच्या अभ्यासामध्ये आयोगाने नवीन समावेश केलेले काय आहेत तर विषय आहेत आणि टॉपिक आहेत. तर त्यामुळे आपल्याला हा जो काही आपल्यामध्ये भूगोल म्हटलं की ज्या निर्जीव गोष्टी समोर येतात त्या आणि सजीव गोष्टी किंवा जीवसृष्टी यांच्यामधल्या संबंधचा जो काही नवीन टॉपिक आहेत ते आपल्या भूगोलामध्ये नव्याने समाविष्ट झालेले आहेत. तर मग अशा प्रकारे आपल्याला आजचा आधुनिक भूगोलामध्ये कोणकोणत्या प्रमुख शाखा पडतात आणि त्या शाखांमध्ये आपण आजपर्यंत भूगोलामध्ये जे जे अभ्यासलंय ते कोणत्या कोणत्या शाखेमध्ये ते आजकाल समाविष्ट केलं जातं ते आपण पाहणार आहोत. एक ट्री डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये आपण ते पाहणार आहोत की कोणत्या प्रमुख शाखा आहेत भूगोलाच्या आणि त्या शाखामध्ये कोणकोणते विषय किंवा कोणकोणते पुन्हा सब ब्रँचेस आपण अभ्यासतो ते आपण पाहूयात. तर लक्षात घ्या की भूगोलाच्या प्रमुख 4 शाखा आहेत आणि ह्या भूगोलाचं जे असं आपण आता वर्गीकरण करणार आहोत त्यामध्ये 2 प्रकारे ते वर्गीकरण करणार आहोत. एक म्हणजे सिस्टमॅटिक अप्रोच ठेवून, म्हणजे आजच्या जगामध्ये किंवा आज आधुनिक काळामध्ये जो काही भूगोल आहे तो सिस्टमॅटिक पद्धतीनं, कशा पद्धतीनं त्याच्या शाखांचं विभाजन केलेलं आहे तो एक अप्रोच आहे. आणि एक जुना अप्रोच आहे जो प्रादेशिक अभ्यासावरती अवलंबलेला आहे, त्याला आपण म्हणतो रिजनल अप्रोच, प्रादेशिक दृष्टिकोन. तर या 2 दृष्टिकोनातून आपण हा भूगोलाच्या शाखांचा अभ्यास करूयात किंवा त्या भूगोलाच्या शाखा कोणकोणत्या आहेत ते पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहतोय तो म्हणजे सिस्टमॅटिक अप्रोच आणि या अप्रोच नुसार भूगोलाच्या प्रमुख 4 शाखा आहेत किंवा 4 ब्रँचेस आहेत. कोणकोणत्या आहेत त्या तर एक प्राकृतिक भूगोल ज्याला आपण म्हणतो फिजिकल जिओग्राफी, दुसरे आहे मानवी भूगोल ज्याला आपण म्हणतो ह्युमन जिओग्राफी, तिसरे आहे तात्विक भूगोल फिलॉसॉफी जिओग्राफी आणि चौथा आहे तो म्हणजे मेथड्स अँड टेक्निक्स म्हणजे पद्धती आणि काही तंत्रे. तर या 4 प्रमुख शाखा असतात भूगोलामध्ये आणि त्यांच्या अंतर्गत वेगवेगळे घटक अभ्यासले जातात जे सगळ्यात शेवटी भूगोलाशी संबंधित आहेत किंवा भूगोलाचाच एक भाग आहेत. म्हणजे लक्षात आलं, प्राकृतिक भूगोल असेल, मानवी भूगोल असेल, तात्विक भूगोल आणि सगळ्यात शेवटी पद्धत व तंत्रे, हे 4 प्रमुख शाखा. आता प्राकृतिक भूगोल म्हटलं की थोडक्यात जो आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे निर्जीव गोष्टी ज्या तुम्हाला पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसतात त्या सगळ्या बाबी किंवा पृथ्वीच्या वरती वातावरणामध्ये जे काही घडतं त्याचा अभ्यास म्हणजेच काय आहे, थोडक्यात निर्जीव गोष्टींचा अभ्यास पृथ्वीच्या संबंधित त्याला आपण फिजिकल जिओग्राफी म्हणतो किंवा प्राकृतिक भूगोल. मग यामध्ये काय काय येतं, एक येतं भूरूपशास्त्र. भूरूप म्हणजे काय, भू म्हणजे जमीन आणि जमिनीचं रूप म्हणजे तुम्हाला जमीन दिसते, ज्या जमिनीवरती तुम्ही राहता त्या जमिनीच्या रूपाचा अभ्यास. मग त्याच्यावरती तुम्हाला डोंगर दिसतात, काही ठिकाणी सपाट मैदाने दिसतात, काही ठिकाणी वाळवंट दिसतं, काही ठिकाणी पर्वत दिसतात, काही ठिकाणी फक्त खडकाळ जमीन दिसते, वने दिसतात काही ठिकाणी. तर हा जो काही भाग आहे जमीन किंवा भू म्हणतो आपण त्याला, तर त्या भू जमिनीच्या रूपाचा अभ्यास त्याला आपण म्हणतो भूरूपशास्त्र आणि इंग्लिशमध्ये त्याला आपल्याला हे भूरूपशास्त्र की जे तुम्हाला जमिनीवरती जे दिसतं त्याला आपण म्हणतो भूरूपशास्त्र. यामध्ये दुसरा एक प्रकार तुम्ही पाहता या प्राकृतिक भूगोलामध्ये आणखी काय येतं तर दुसरा घटक येतो तो म्हणजे हवामानशास्त्र. त्यामध्ये या जमिनीच्या वरती काय आहे तर हवा आहे किंवा वातावरण आहे आणि त्या वातावरणाचा अभ्यास या हवामानशास्त्रामध्ये केला जातो. मग यामध्ये वारे, वादळे, त्याचबरोबर ढगांचे प्रकार, पाऊस कसा पडतो किंवा सूर्यापासून येणारी उष्णता जी आहे ती वातावरणात कशा पद्धतीने शोषली जाते, त्या उष्णतेचा वातावरणावरती काय परिणाम होतो आणि सगळ्यात शेवटी या वातावरणाचा जो काही भूरूप जमीन आहे, भूपृष्ठ आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो.
तर हे घटक या हवामान शास्त्रामध्ये आपण अभ्यासतो की हा देखील भाग प्राकृतिक भूगोलाचाच एक घटक आहे. पुढचा घटक आहे प्राकृतिक भूगोलाचा, तो म्हणजे जलशास्त्र किंवा जे आपल्याला महासागर शास्त्र म्हणतो आपण ते, की महासागरांचा अभ्यास. महासागर, कारण पृथ्वीचा जवळपास 70% भाग जो आहे तो महासागराने किंवा पाण्याने व्यापलेला आहे. तर या महासागरांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्याबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना असतात, भूखंड मंच असेल किंवा महासागरामध्ये असणाऱ्या पर्वतरांगा, जगातले प्रमुख महासागर, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्यामध्ये असणारी बेटे आणि त्यांच्या भोवती कोणकोणते देश आहेत, कोणकोणती खंडे आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. ते आहे महासागरशास्त्र किंवा त्याला आपण म्हणतो जलशास्त्र. हा देखील प्राकृतिक भूगोलाचाच एक घटक आहे. पुढचा आहे चौथा घटक, तो म्हणजे मृदाशास्त्र किंवा मृदा भूगोल, त्याला पेडोलॉजी असं देखील म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर हा मृदाशास्त्र की यामध्ये जमिनीवरती जो काही तुम्हाला मृदा माती दिसते, तर त्या मातीचे वेगवेगळे प्रकार, त्याची निर्मिती कशी होते, त्यामध्ये कोणकोणते घटक असतात आणि ते घटक वनस्पतीच्या वाढीसाठी कशा पद्धतीने फायद्याचे असतात, तर या सगळ्या बाबी या मृदाशास्त्रामध्ये येतात. तर लक्षात आले, आपण भूगोलाची पहिली शाखा पाहिली ती म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि त्यामधले हे 4 घटक पाहिले. त्यामध्ये भूरूपशास्त्र, वातावरण शास्त्र, त्यानंतर जलशास्त्र आणि सगळ्यात शेवटी मृदाशास्त्र. तर हे 4 घटक या प्राकृतिक भूगोला अंतर्गत येतात. मग दुसरी भूगोलाची शाखा पाहूयात, ती म्हणजे